स्टार प्रवाहावरील तू रे माझा मित्र या मालिकेत मागच्या 3 दिवसात काय झालं ते आपण बघून घेऊ. अर्णव हा ईश्वरीला भेटण्याचा प्रयत्न करत असतो, तिला सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असतो. पण हा राजेश त्याच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवत असतो. वरून ईश्वरीच्या बाबांनी ईश्वरीला आणि त्याच्या घरच्यांना सगळ्यांना अर्णवला आणि त्याच्या फॅमिलीपासून भेटायला बंदी घातलेली असते. आणि त्यांनी स्वतःच ईश्वरीच्या फोनमधून अर्णवला ब्लॉक केलेलं असतं. अर्णव तिला एकसारखे कॉल ट्राय करतो, पण कॉल लागत नाही. शेवटी तो मामाला सांगतो ईश्वरीला फोन लावायला. मग मामा तिचे फोन लावतात आणि ईश्वरी कॉल रिसीव्ह करते. मग ईश्वरी सांगते, मामा तुम्ही मला कसा काय फोन केला? जर अर्णव सर साईडला असतील तर त्यांना प्लीज सांगा, मला त्यांच्याशी काहीही बोलायचं नाही आहे म्हणून, अशी म्हणते आणि फोन ठेवून देते. मग मामा सरळ अर्णवला सांगतात, अरे ती सरळ म्हणाली की मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे, तुझ्याशी भेटायचं नाही आहे. मग ते दोघं मिळून एक आयडिया करतात. एका कॉन्ट्रॅक्टरवाल्याला तिला कॉल करायला सांगतात आणि मिठाईची मोठी ऑर्डर तुमच्यासाठी आहे, प्लीज एका रेनबो कॅफेमध्ये येऊन भेटू शकता का, असं त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलायला सांगतात. मग कॉन्ट्रॅक्टर तो तसंच करतो आणि त्यांच्या प्लॅनप्रमाणे ईश्वरी त्या कॉन्ट्रॅक्टरला भेटायलाही रेडी होते आणि अगदी त्याच कॅफेमध्ये अर्णव आलेला असतो. आणि हे सगळं ऑलरेडी राजेशने सेटिंग करून ईश्वरीच्या बाबांपर्यंत पोचवलेलं असतं की ईश्वरी ही अर्णवला भेटायला या कॅफेमध्ये जाणार आहे म्हणून. मग ईश्वरी आणि तो कॉन्ट्रॅक्टरवाला बोलत असतात, त्याच वेळी त्या कॉन्ट्रॅक्टरचा फोन येतो आणि तो कॉन्ट्रॅक्टरवाला तिकडून निघून जातो. मग अर्णव ईश्वरीला भेटतो आणि सांगतो की ईश्वरी, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. ती म्हणते, सर तुम्ही इथे, मी तुम्हाला सांगितलेलं की मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे, तुम्हाला भेटायचं नाही आहे. बरोबर त्याच वेळी ईश्वरीचे बाबा हजर होतात. ईश्वरीला पण खूप काय काय बोलतात, तुला बजावलं होतं की या माणसाला भेटू नको तरीसुद्धा भेटायला आलीस. मग ते तिचा हात धरतात आणि निघून जातात. निघताच ईश्वरीचा दुसरा हात अर्णव पकडतो. तो सांगतो, प्लीज सर थांबा, मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. ईश्वरीचे बाबा म्हणतात, माझ्या मुलीचा हात सोड. अर्णव म्हणतो, नाही मला बोलायचं आहे, माझं ऐकून घ्या तरी तुम्ही. हे ऐकताच ईश्वरीचे बाबा अर्णवच्या एक कानाखाली ठेवून देतात आणि तिकडे कॅफेमध्ये बरेच लोक असतात. राजेशने पाठवलेली एक मुलगी पण असते. तिने तो सगळा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. शेवटी अर्णवच्या हाताला काहीही लागत नाही. ईश्वरी पण जाते, त्याला जे सत्य सांगायचं असतं ते पण राहून जातं. वरून ही एक न्यूज मिळालेली असते, म्हणजेच ईश्वरीच्या बाबांनी अर्णवच्या कानाखाली मारलं, ती एक मीडियाला मिळालेली असते, तिचं वेगळंच. सगळ्या बाजूंनी पुन्हा अर्णवच्या हाती निराशाच येते, पण तो हार मानत नाही. ही न्यूज अर्णवच्या आजीपर्यंत पण पोचते. अर्णवच्या आजीला इतका धक्का बसतो, ईश्वरीला तर स्वतःलाच खूप धक्का बसलेला असतो, पण ती कोणाला सांगणार. मग अर्णवची आजी ईश्वरीला कॉल करते आणि तिला विचारते, तुझ्यामुळे माझा नातू आज घरातून निघून गेला आहे, ते पण कोणालाही न सांगता. ऑलरेडीच ईश्वरी स्वतःलाच दोषी म्हणत असते की तिच्या बाबांनी अर्णव सरांच्या कानाखाली मारली म्हणून. वरून ही आजी पण तिला अजून धक्का देते की तुझ्यामुळे अर्णव घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेला म्हणून. आणि ती नुसती रूममध्ये रडत बसते. तेवढ्या नम्रता तिकडे येते. पण ते इशू, रडतेस का, काय झालं? मग ही सगळा घडलेला प्रकार सांगते. मग ती सांगते, रडू नको, मी आकाश सरांना कॉल लावते आणि बघते की अर्णव सर घरी परतले की नाही ते. इकडे रात्र झालेली असते म्हणून राकेश अंजलीला तिच्या रूममध्ये घेऊन जातो आणि गोळ्या घेतल्या नाहीस अजून आणि तू चिंटूची वाट बघत बसते, अगोदर आधी तुझ्या गोळ्या घे, तू आता 2 जीवांची आहेस अंजली, हे लक्षात ठेव, असं म्हणतो. आणि ती म्हणते की चिंटू आल्याशिवाय मी काहीही घेणार नाही, काहीही पिणार नाही. मग हा आपलं नाटक सुरू करतो. अंजलीला ताण येईल, तिला भरपूर स्ट्रेसफुल वाटेल असं एक एक बोलायला सुरुवात करतो. अगं चिंटू काय आता लहान राहिलेलं नाही, त्याने पण काहीतरी केलं असणार ना, म्हणूनच ईश्वरीच्या बाबांनी त्याच्या सगळ्यांसमोर कानाखाली मारली. तुला पण माहिती आहे की अर्णवच्या रागावर त्याचा कंट्रोल राहत नाही. मग अंजली म्हणते की नाही, माझा चिंटू असं नाही आहे, ईश्वरीच्या बाबांवर तो अजिबात हात उचलू शकत नाही आणि ईश्वरीचे बाबाच काय, कोणत्याही मुलीच्या बाबतीत तो असा करू शकत नाही. मग राकेश सांगतो, अगं मागच्याच वेळी बघितलं नाहीस का, अर्णवने त्या ईश्वरीला किडनॅप केलं असं म्हणून एक न्यूज आलेली आणि आता त्याच ह्याचा बदला घेत हे मीडियावाले आता काहीही छापतील. मग अर्णवला आपल्या तोंड लपवायला पण जागा मिळणार नाही, असं तिला एक एक स्ट्रेसफुल बोलत जातो. शेवटी ती चक्कर येऊन पडते आणि त्याला हेच हवं असतं. इकडे अर्णव मामाला कॉल करतो आणि सांगतो की मामा, मी एक डिसिजन घेतला आहे, आता इकडचे तिकडचे काहीही प्रयत्न करून चालणार नाही, आता शेवटी आपल्या हातात एकच उपाय राहतो, मी ताईला सगळं त्या राकेशबद्दल खरं खरं सांगून टाकणार. मामा म्हणतो, अरे काय वेडा झालायस की काय? मग अर्णव म्हणतो की ती राजेश शिर्केची ताई आहे आणि याआधी पण तिने खूप भोगले आणि सगळं सहन केलं, ती स्ट्रॉंग आहे, आय नो,
मामा म्हणतो, "अरे आता ती एक नाही आहे, ती 2 जीवांची आहे." मग अर्णव सांगतो, "मामा, माझी ताई स्ट्रॉंग आहे. मी तिला सगळं विश्वासात घेऊन अगदी हळूहळू सांगणार, काही काळजी करू नका." मग मामा पण त्याला सपोर्ट करतो, "बरं, सांग. पण आता घरी ये, सगळे काळजी करते." असं म्हणतो आणि मामा फोन ठेवतो. मग अर्णव घरी यायला निघतो आणि हे राजेशने ऐकलेलं असतं आणि तो ऑलरेडी स्ट्रेसफुल वातावरण करून अंजलीला चक्कर येऊन पाडून पण मोकळा झालेला असतो. मग तेवढ्यात नम्रता ही आकाशला कॉल करते. आकाश पण तिच्याशी रूडलीच बोलतो. तो सांगतो, "काय झालं?" मग नम्रता सांगते की ईश्वरीला काळजी वाटत होती, अर्णव सर घरी आलेत की नाही. मग हा सांगतो की माझ्या दादाची काळजी करायची गरज नाही आहे. शेवटी जे काही झालं ते चुकीचंच आहे. सगळ्यांसमोर असं माझ्या दादाच्या कानाखाली मारायला नको होतं. हर्ट तर होणारच. बाय द वे, माझा दादा आता घरी येतो आहे, त्याने आत्ताच कॉल केलेला डॅडना, असं सांगतो आणि तो फोन ठेवून देतो. मग नम्रता ईश्वरीला सांगते की ईशू, काळजी करू नकोस, अर्णव सर घरी येत आहेत म्हणून. मग त्यात दोघांना हलकं वाटतं. इकडे अर्णव घरी येतो. सत्य सांगायला जातोच, पण मामा त्याला अडवतो. सांगतो, "अरे ती चक्कर येऊन पडली आहे, तिला प्लीज आता काही सांगू नकोस." अर्णव शॉक होतो. तो म्हणतो, "अरे ताई बरी तर होती, काय झालं तिला?" मग सांगतो, "अरे काय काय बोलता बोलता सहजच चक्कर येऊन पडली." मग ऑलरेडी डॉक्टर आलेले असतात. त्यांनी एक इंजेक्शन आणायला सांगितलेलं असतं. मग ते अंजलीला देतात आणि डॉक्टर सांगते की अर्णवराजे शिर्के, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे, प्लीज जरा बाहेर या. डॉक्टर अर्णवला सांगते की तिला स्ट्रेसफुल वाटेल असं काहीही करू नका, असं काहीही बोलू नका. मग अर्णव हा म्हणतो आणि त्याच्या मनात मग वेगळेच विचार सुरू होतात की त्याने ठरवलेलं असतं की तिला सत्य सांगायचं, पण हे डॉक्टर आता असं बोलतं की स्ट्रेसफुल काही सांगू नका. मग त्याच्या मनात पण प्रश्न की करायचं तर आता करायचं काय. पुढच्या भागात असं दाखवलं आहे की नम्रता ईश्वरीला समजवते की अगं तू राकेशसोबत लग्न करून खूप चुकीचं करतेस. तू पाहिजे तर लग्नाला नकार देऊ शकतेस, अजून अजिबात वेळ गेलेली नाही. आणि तेवढ्यात ईश्वरीचे बाबा तिकडून येतात आणि मी लग्नाचा मुहूर्त काढूनच आलो आहे. पहिलाच मुहूर्त फायनल केला आहे. मग नम्रता बाबांना विचारते की कधीचा आहे पहिला मुहूर्त. मग ते सांगतात, अगदी ह्या 15 दिवसावरचा. आता बघू पुढे काय काय होतं.